गृहमंत्र्यांना हुकुमशाही चालू केली म्हणत्या. कारण की जो खाजगी मीडियावाला सरकारचे काळे कारनाम्यावर बोलन त्याचे अकाउंट हा सरकार बंद पाडू राहिलं. आता विठ्ठल कांगणे सराचं इन्स्टा अकाउंट बंद केलं. हे सगळं खाजगीवाल्याबरोबर चालू आहे बरं का. सरकारी मीडिया तर त्या ना त्याच्या खुट्याला बांधूनच गेले, त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही. आणि खाजगीवाले सरकारचे जे काळे धंदे उघड करू राहिले त्याचे अकाउंट बंद करायचे. म्हणजे आता ही हुकुमशाहीला सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं आता लोकशाही राहिलीच नाही. आणि म्हणजे जो व्हिडिओ शेअर करीन त्याच्यावर बी कारवाई होणार. म्हणजे जो स्वतः व्हिडिओ तयार करू आला तो मस्त मोकळा आहे. आणि लोक देखत अटक बी केला, पुढच्या दारानं घालायचं मध्ये, मागच्या दारानं काढून द्यायचं. याला काय म्हणायचं, दाखाला जागरण आणि पायाला तमाशा. म्हणजे आत बाहेरून जागरण आणि मधून तमाशा, असं या सरकार चालू आहे. पण या सरकारला हे कुठं कळू राहिलं या गृहमंत्र्याला का एक अकाउंट बंद केलं. आता तुम्ही इंस्टा ओपन करून पहा, अकाउंट एकाचं बंद केलं पण हजारो रिस्टार सरकारच्या विरोधात उतरले. म्हणजे एक अकाउंट बंद झालं पण हजारानं अकाउंट हे तयार झाले. त्याच्यामुळं गृहमंत्र्याला म्हणा जरा जरसक जपून, कारण एकाचं तोंड दाबलं एकाचा आवाज बंद होईल पण 50 जणांचा आवाज तुला झापणार नाही म्हणा. आणि मग काय होईल, क्रांतीची लाट उसळण आणि तू त्या लाटेमध्ये कोणी इकडं वाहून जाशील आणि कुठं जाऊन पडशील याचा तुला पत्ता बी लागणार नाही. कारण की सर्वसामान्य जनतेचा आवाज सत्तेच्या आधारावर तू दाबू शकत नाही. त्याच्यामुळे जरसक सांभाळून. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.